नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, जर तुम्हाला विचारलं की जगातील सर्वात ताकदवर आणि न्यूट्रियन्सने समृद्ध भाजी कोणती, तर कदाचित तुमच्या मनात पालक, मेथी, शेवगा किंवा ब्रोकोलीचं नाव येईल. पण जर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या भारतात विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात जंगलात आणि शेताच्या बांध्यावर आपोआप उगवणारी एक अशी रानभाजी आहे जी गुणधर्माच्या बाबतीत बाजारात मिळणाऱ्या महागड्या भाज्यांनाही मागे टाकते, तर तुमचा विश्वास बसणार नाही. या भाजीला आपण ओळखतो करटोले किंवा कंटोला या नावाने. काही भागात याला कार्टोली किंवा रान कारली असेही म्हणतात. दिसायला लहान, हिरवीगार आणि अंगावर काटे असल्यासारखी दिसणारी ही भाजी आरोग्यासाठी इतकी फायदेशीर आहे की हिला निसर्गाने दिलेला महाऔषधीचं वरदान मानलं जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत की करटोले ही भाजी काय आहे, तिचे शास्त्रीय आणि आयुर्वेदिक महत्त्व काय आहे आणि ही भाजी खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात आतून नक्की कोणते थक्क करणारे चमत्कारिक बदल घडतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात दिलेली माहिती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया की करटोले म्हणजे नक्की काय आहे. करटोले हे कुकुटबिटेसी वनस्पती कुळातील एक वेलवर्गीय रानभाजी आहे. हिचे शास्त्रीय नाव आहे मेमोरिडिका डायोइका. इंग्रजीत याला स्पायनी यार्ड किंवा टॅसल गार्ड असेही म्हणतात. ही भाजी कोणतीही रासायनिक खते, कीटकनाशके किंवा हायब्रिड बियाणे न वापरता पावसाळ्यात निसर्गात पूर्णपणे नैसर्गिकरित्या उगवते. त्यामुळे ही 100% सेंद्रिय आणि शुद्ध मानली जाते. दिसायला ही भाजी कारल्यासारखी वाटत असली तरी कारल्यासारखी अत्यंत कडू नसते. उलट याची चव सौम्य, किंचित कडसर आणि स्वादिष्ट असते. या चिमुकल्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6, फायबर, पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम यासारखी आवश्यक खनिजे भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय या भाजीमध्ये फेलोनाइट्स, कॅरोनाइट्स, लुटिन आणि अल्कोनाइट्स यासारखे शक्तिशाली बायोऍक्टिव्ह घटक मुबलक प्रमाणात असतात. करटोल्याच्या गुणधर्माबद्दल आपल्याला प्राचीन आयुर्वेदात अत्यंत सविस्तर वर्णन सापडते. आयुर्वेदात करटोल्याला कार्टोकी किंवा कंट्रोला या नावाने ओळखले जाते. महर्षी चरक आणि महर्षी सुश्रुत यांनी आपल्या संहितेमध्ये या रानभाजीच्या औषधी गुणधर्माचा गौरव केला आहे. आयुर्वेदानुसार करटोले ही भाजी रासायनिक तिक्त म्हणजेच कडू आणि कषाय म्हणजेच तुरट असते. तर गुणधर्माने लघु म्हणजेच पचायला हलकी आणि शीतवीर्य म्हणजेच शरीराला थंड करणारी असते. आपल्या शरीरातील त्रिदोषापैकी विशेषतः कफ आणि पित्त दोषांचे संतुलन राखण्यासाठी करटोले अत्यंत प्रभावी मानले जाते. आयुर्वेदामध्ये या भाजीला दीपन म्हणजेच जठराग्नी प्रदीप्त करणारी, पाचन म्हणजेच अन्न पचवणारी, रक्तशोधक म्हणजे रक्त शुद्ध करणारी आणि विषज्ञ म्हणजे शरीरातील विषारी घटक बाहेर काढणारी मानली गेली आहे. पावसाळ्यात शरीरात पित्त साचण्याचा आणि पचनक्रिया मंदवण्याचा धोका असतो. अशा वेळी निसर्गाने आपल्याला करटोल्याच्या स्वरूपात एक नैसर्गिक औषध उपलब्ध करून दिले आहे. आता आपण पाहूया की जेव्हा तुम्ही करटोल्याची भाजी खाता तेव्हा तुमच्या शरीरात वैज्ञानिकदृष्ट्या नक्की काय चमत्कार घडतात. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे रक्तातील साखरेवर मिळणारे अप्रतिम नियंत्रण. जर तुम्ही मधुमेहाचे म्हणजेच डायबेटिकचे रुग्ण असाल किंवा तुम्हाला प्री डायबेटिसची समस्या असेल तर करटोले तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. करटोल्यामध्ये नैसर्गिकरित्या पेप्टाइड्स आणि बायोऍक्टिव्ह संयुगे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलतेत वाढ करतात. ते स्वादुपिंडावर म्हणजेच पॅन्क्रियावरती बीटा पेशींना उत्तेजित करतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संशोधन झालेले आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मसी अँड फार्मास्युटिकल सायन्स या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार करटोल्याच्या फळाचे अर्क रक्तातील अतिरिक्त ग्लुकोजची पातळी कमी करण्यास आणि इन्सुलिनची प्रतिरोधक क्षमता सुधारण्यास अत्यंत प्रभावी ठरतात. या अभ्यासाने सिद्ध केले आहे की नियमित करटोल्याचे सेवन केल्याने जेवणानंतर अचानक वाढणाऱ्या रक्तातील साखरेला आटोक्यात ठेवता येते. करटोल्याचा दुसरा मोठा चमत्कार म्हणजे लिव्हर डिटॉक्सिफिकेशन आणि यकृताचे रक्षण होय. आपले लिव्हर हे शरीरातील मुख्य डिटॉक्स अवयव आहे, जे आपल्या खाल्लेल्या अन्नातील, औषधातील आणि दूषित वातावरणातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम करते. करटोल्यामध्ये असणारे फेलोनाइट्स आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स यकृताच्या पेशींना होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतात. या संदर्भात एशियन स्पेसिफिक जर्नल ऑफ टॉपिकल बायोमेडिसिन या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की करटोल्यामध्ये हिपोप्रोटेक्टिव्ह यकृताचे संरक्षण करणारे गुणधर्म असतात आणि सीरम ग्लुटोमिक पॅरोव्हिसिक ट्रान्सअमिनोज आणि अल्कलाइन फॉस्फेट यासारख्या एन्झाईमची पातळी नियंत्रित ठेवून यकृताचे कार्य सुरळीत चालवण्यास मदत करतात. कावीळ किंवा फॅटी लिव्हरची समस्या असलेल्या लोकांसाठी हे अत्यंत फायदेशीर ठरते. मित्रांनो, तिसरा चमत्कार घडतो तो तुमच्या पचन संस्थेवर आणि वजनावर. आजच्या काळात चुकीची जीवनशैली आणि जंक फूडमुळे
बदकोष्ठता, ऍसिडिटी, गॅसेस आणि पोट फुगणे या समस्या सामान्य झालेल्या आहेत. करटुल्यामध्ये मुबलक प्रमाणात विरघळणारे आणि न विरघळणारे फायबर असतात. हे फायबर आतड्यांची हालचाल सुधारते आणि पचन संस्थेची सखोल सफाई करते. फायबरमुळे पोट प्रदीर्घ काळ भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार लागणारी भूक नियंत्रणात येते आणि वजन कमी करण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करटुल्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी असते आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हे वजन नियंत्रणासाठी एक उत्तम अन्न ठरते. मित्रांनो, चौथा फायदा म्हणजे हृदयाचे आरोग्य आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण. आजकाल कमी वयातही हृदयाशी संबंधित आजार वाढताना दिसत आहे. करटुल्यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL आणि ट्रान्सग्लिसराईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, तर चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL सुधारते. हे घटक रक्तवाहिन्यामध्ये फॅट जमा होण्यापासून रोखतात, ज्यामुळे रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो आणि स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. करटुल्यातील पोटॅशियमचे प्रमाण रक्तवाहिन्यावरील ताण कमी करून रक्तभिसरण सुरळीत ठेवण्यास मदत करते. मित्रांनो, पाचवा चमत्कारिक फायदा म्हणजे रोगप्रतिकार शक्तीतील प्रचंड वाढ आणि अँटी एजिंग प्रभाव. करटुल्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंकचे प्रमाण उच्च असते. व्हिटॅमिन सी हे पांढऱ्या पेशींचे म्हणजेच WBCचे निर्मिती वाढवते, ज्यामुळे शरीर विविध प्रकारचे विषाणू, व्हायरस, जीवाणू, बॅक्टेरिया आणि पावसाळी संसर्गाशी प्रभावीपणे लढू शकते. यासोबत करटुल्यामध्ये ल्युटीन आणि झॅन्थिन या घटकासोबतच बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणात आढळते. हे घटक डोळ्याचे आरोग्य उत्तम ठेवतात, मोतीबिंदूचा धोका टाळतात आणि त्वचेच्या पेशींना मुक्त रेडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाही आणि त्वचेला एक नैसर्गिक तेज प्राप्त होते. आता मित्रांनो, एवढे सगळे फायदे ऐकल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की ही भाजी कशी आणि कधी खावी. करटुले ही मुख्यत्वे पावसाळ्यात मिळणारी मोसमी रानभाजी आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा ही भाजी तुम्हाला बाजारात दिसेल तेव्हा नक्की खरेदी करा. भाजी करताना ती जास्त तेलात तळून किंवा अतिप्रमाणात मसाले वापरून शिजवू नका, कारण यामुळे त्यातील नैसर्गिक पोषक तत्वे आणि बायोऍक्टिव्ह घटक नष्ट होऊ शकतात. कमी तेलात साध्या मसाल्यासोबत परतून किंवा वाफेवर शिजवून केलेली करटुल्याची भाजी खाणे आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर ठरते. तुम्ही ही भाजी आठवड्यातून 2-3 वेळा सहज खाऊ शकता. गरोदर महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती सर्वजण ही भाजी सुरक्षितपणे खाऊ शकतात. शेवटी मित्रांनो, निसर्गाने आपल्याला अशा अनेक अनमोल गोष्टी दिलेल्या आहेत ज्या आपल्या आरोग्याचे संरक्षण करतात. आपण बऱ्याचदा महागड्या सप्लिमेंट्स आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या मागे धावतो, पण आपल्याच आजूबाजूला मिळणाऱ्या या मोसमी रानभाज्याकडे दुर्लक्ष करतो. करटुले ही केवळ एक भाजी नसून ती एक नैसर्गिक औषध आहे. त्यामुळे या पावसाळ्यात ही रानभाजी तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा आणि आपल्या शरीराला या निसर्गाच्या अद्भुत भेटवस्तूचा फायदा मिळवून द्या. मला आशा आहे की करटुल्याची ही शास्त्रीय आणि आयुर्वेदिक माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट्स करून नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या औषधी भाजीचे महत्त्व समजेल. आणि अशाच आरोग्यदायी शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी राहा. मित्रांनो, इथेच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.